हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज मी तुमच्यासाठी खूप मस्त असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर माझी स्कूल फ्रेंड आहे निशी बावधनकर. तर तिचं स्वतःचं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सचं ब्रँड आहे ज्याचं नाव आहे स्वारस्यम. सो तर तिने यावेळी पहिल्यांदाच आपल्यासाठी नवी मुंबईमध्ये एक्झिबिशन अरेंज केलेलं आहे. दरवेळी तिचं एक्झिबिशन असतं पण ते असतं मुंबई साईडला, पण यावेळेस तिने वाशीला नवी मुंबईला अरेंज केलेलं आहे. सो प्रॉडक्ट्स खूप छान आहेत रिलेटेड टू अवर स्किन, रिलेटेड टू अवर हेअर्स. तिचे हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स खरंच खूप छान आहेत आणि मी स्वतः वापरलेले आहेत. 2 वर्षापूर्वीपासून मी हे प्रॉडक्ट्स वापरते. प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ती आता तुम्हाला सांगेलच. आणि त्याचबरोबर मराठी सेलिब्रिटीज देखील तिच्याकडे या प्रोडक्ट्सची शॉपिंग करायला येतात. एक्झिबिशन फक्त 3 दिवसांसाठी आहे गाईज, 28 फेब टू 2 मार्च पर्यंत. सो संडेला तर मी तिच्या स्टॉलला व्हिजिट करणार आहे आणि तुम्ही देखील करा आणि खूप सारी शॉपिंग करा. आणि ट्रस्ट मी गाईज, हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही तुमच्या स्किनच्या नव्याने प्रेमात पडाल. आणि अजून काय बोलू. आणि त्याचबरोबर हे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या लव्ह वन्सला एक गिफ्ट म्हणून बनवू शकता. गिफ्ट हॅम्पर देखील ती अरेंज करून देते. हॅलो, नमस्कार. माझं नाव आहे निशी बावधनकर आणि मी एक इंटरनॅशनली सर्टिफाईड कॉस्मॅटॉलॉजिस्ट आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे स्वारस्यम द नॅचरल रिजुव्हिनेटर. सो ह्या ब्रँड अंतर्गत आपण अनेक असे ऑर्गॅनिक आणि कम्प्लिटली हँडक्राफ्टेड स्किन केअर, हेअर केअर, अरोमा, बाथ इसेन्शियल, बॉडी केअर, लिप केअर असे खूप प्रॉडक्ट्स बनवतो. आणि ह्या प्रॉडक्टची स्पेशालिटी अशी आहे की ह्या कोणत्याही प्रॉडक्टमध्ये SLS, सल्फेट, पॅराबिन, स्लेस किंवा हार्श केमिकल्स किंवा सिंथेटिक इन्ग्रेडियंट्स ह्यातला एकही घटक नसतो. सो हे प्रॉडक्ट्स जे आहेत ते सगळे वनस्पतीजन्य घटकांपासून बनलेले असल्यामुळे अगदी 3 वर्षाच्या लहान मुलांपासून ते सगळे एज ग्रुप्स हे प्रॉडक्ट्स वापरू शकतात. सो मी क्विकली तुम्हाला आपल्या सगळ्या प्रॉडक्ट्सची ओळख करून देते. सो जसं मी म्हणाले की आपल्याकडे फेस केअर, बॉडी केअर, लिप केअर, अरोमा, बाथ इसेन्शियल अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये प्रॉडक्ट्स आहेत. सो सगळ्यात पहिले आपण आपल्या लिप केअरच्या कॅटेगरीपासून सुरुवात करूया. सो मी तुम्हाला दाखवू इच्छिते आपलं फर्स्ट प्रॉडक्ट जे आहेत आपले ऑर्गॅनिक लिप बाम्स. आणि हे प्रॉडक्ट खूप क्लोज टू माय हार्ट आहे कारण ह्या प्रॉडक्ट सोबत आपण आपल्या ब्रँडची सुरुवात केलेली. सो दीज क्यूट लिटल लिप बाम्स आर माय स्पेशल प्रॉडक्ट्स आणि हे आपलं युनिक प्रॉडक्ट आहे. जसं तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये रिअल केसर काडी आहे. सो हा आपला केसर लिप बाम आहे. हे ट्रान्सपरंट लिप बाम्स आहेत. सो युनिसेक्स आहे, मेल फिमेल बोथ कॅन यूज देम. त्याच्यानंतर आपल्याकडे लिप टिंट्स असतात. सो हे जे लिप टिंट्स आहेत ह्याचं पण हायड्रेशन अगदी उत्तम लिप बाम सारखंच असतं पण ह्याच्यामध्ये 4 कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो यू कॅन ॲक्च्युअली यूज दिस प्रॉडक्ट्स ॲज अ लिप अँड चिक टिंट्स बोथ. त्यानंतर आपल्याकडे हे तिसरं प्रॉडक्ट आहे आपलं लिप स्क्रब. सो इट इज अ विटॅमिन C बेस्ड लिप स्क्रब ज्याच्यामध्ये आपण हायड्रोजनेटेड कॅस्टर शुगर वापरलेली आहे. सो हे प्रॉडक्ट तुमच्या लिप्सचं टॅनिंग, लिप डार्कनिंग, डेड स्किन जी असते लिप्सवरची ते सगळं रिमूव्ह करू शकतं. सो वन्स इन अ वीक तुम्ही हे प्रॉडक्ट वापरू शकता आणि जे आपलं लिप डार्कनिंग असतं ते कमी करू शकता. त्यानंतर अगदी कमी वेळामध्ये पण खूप पॉप्युलर झालेलं असं आपलं हे प्रॉडक्ट आहे. सो दीज आर अवर हर्बल लिक्विड लिपस्टिक्स ज्याच्यामध्ये आपल्याकडे 12 शेड्स अवेलेबल आहेत. ह्याचे जे कलर्स आहेत ते सगळे FDA अप्रूव्ड फूड ग्रेड कलर्स आहेत. लॉंग लास्टिंग आहेत. लिक्विड मॅट अशा जरी असल्या तरी सुद्धा बिलकुल सुद्धा तुमच्या ओठांना चॅप करत नाहीत किंवा ओठांना ड्रायनेस नसतो. आणि ह्याचं एक युनिक फीचर मी तुम्हाला दाखवू इच्छिते. जसं तुम्ही बघाल की ह्याची जी नावं आहेत, सो ही सगळी जी नावं आहेत म्हणजे जसं प्रवल म्हणाल किंवा मेदिनी म्हणाल, सो ही सगळी जी नावं आहेत ही आपली संस्कृत सिरीज मधली नावं आहेत. हा आपला इंडियन ब्रँड आहे, आयुर्वेदाशी रिलेटेड आहे. सो त्याला एक ट्रिब्यूट म्हणून आपण सगळी लिपस्टिक्सची नावं जी आहेत ती संस्कृत मधली नावं दिलेली आहेत. त्यामुळे पण ह्या लिपस्टिक्स खूप युनिकली ओळखल्या जाऊ शकतात. सो ह्याचे 12 कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ही होती आपली लिप केअरची रेंज. आता मी तुम्हाला माझ्या फेस केअरची रेंज दाखवते.
सो त्याच्यामध्ये आपण फेस वॉशनी सुरुवात करूया. सो दिस इज द गोट मिल्क फेस वॉश, जो ड्राय स्किनसाठी खूप जास्त छान उपयुक्त आहे आणि ड्राय स्किनसाठीचं रेकमेंडेड प्रॉडक्ट आहे. दिस इज अ गोट मिल्क फेस वॉश, ज्याच्यामध्ये मिल्क सॉलिड्स आहेत. गोट मिल्क असल्यामुळे टॅन रिमूव्हलसाठी खूप छान पद्धतीने हे काम करतं आणि नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी सजेस्टेड आहे. त्यानंतर आपल्याकडे फेस वॉशमध्येच ही एक दुसरी कॅटेगरी आहे. इट इज कम्प्लिटली अ पावडर्ड बेस फेस वॉश. यू कॅन सी की पावडर्ड आहे. ह्याच्यामध्ये जे आपण फोमिंगसाठी सर्फेक्टंट वापरलेलं आहे ते कोकोनट डिराइव्ड सर्फेक्टंट आहे आणि ह्याचं नाव आहे आयुर्सिद्धी पावडर फेस वॉश. सो इट इज अ ग्रेट प्रॉडक्ट फॉर युअर क्लिन्झिंग आणि डीप क्लिन्झिंग ॲक्टिव्हिटीज. सो माइल्ड स्क्रबिंग इफेक्ट आहे त्याला आणि अनइव्हन स्किन टोन जो असतो फेसचा किंवा टॅन रिमूव्हल जे असतं त्यासाठी खूप छान काम करतं हे. देन आपल्याकडे हे 2 फोमिंग बेस्ड फेस वॉश आहेत. सो एक जो आहे हा आपला फ्रूट एचे एक्सफोलिएटिंग फेस वॉश आहे विच इज सजेस्टेड फॉर द ॲक्ने ऑइली अँड ॲक्ने प्रोन स्किन. आणि दुसरा हा आपला स्किन ब्राईटनिंग फोमिंग फेस वॉश आहे विच इज सजेस्टेड फॉर द ब्राईटनिंग प्रॉपर्टीज आणि नॉर्मल टू ड्राय स्किन टाईप हे वापरू शकतात. त्यानंतर आपल्याकडे टोनिंग मिस्ट आहे. सो फेस वॉश झाल्यानंतरची सेकंड स्टेप जी असते ती आपली टोनिंगची स्टेप असते. सो मी तुम्हाला टोनर्स दाखवते. सो आपल्याकडे जे आहेत हे 5 प्रकारचे वेगवेगळे टोनर्स आहेत, टोनिंग मिस्ट आहेत आणि ते आपण वेगवेगळ्या स्किन टाईपनुसार बनवलेले आहेत. प्युअर हायड्रोसोलमध्ये बनलेले टोनर्स आहेत, त्यामुळे इट इज व्हेरी जेंटल ऑन द स्किन. आणि हे जसं आता तुम्ही बघताय की रोज जिरानियम आहे. सो इट इज गुड फॉर द ऑइली ॲक्ने प्रोन स्किन. त्याच्यानंतर आपल्याकडे अरेबियन जॅस्मिन विच हेझल आहे विच इज गुड फॉर द ड्राय स्किन. देन कॅमोमाईल आहे, हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी खूप छान काम करतं. ॲलो कुकुंबर बेसिल जे आहे ते कॉम्बिनेशन स्किनसाठी खूप छान काम करतं आणि ह्याचा अरोमा खूप सुदिंग आहे. सो भरपूर लोकांना हे प्रॉडक्ट त्याच्या अरोमासाठी पण खूप आवडतात. आणि दिस इज द स्पेअरमिंट बेसिल विच इज ॲक्च्युली वर्क ॲज अ पोअर मिनिमायझर, म्हणजे ज्यांच्या फेसवरती खूप लार्ज साईजचे पोर्स असतात सो त्याला मिनिमाइज करण्यासाठी हे खूप छान पद्धतीने काम करतं. सो दिस वॉज आवर सेकंड प्रॉडक्ट. फर्स्ट इज अ फेस वॉश, देन टोनर. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला मॉइश्चरायझर दाखवू इच्छिते. सो दिस इज अवर ॲलो केसर मॉइश्चरायझर. सो हे जे आहे हे जेल बेस मॉइश्चरायझर आहे. नॉर्मल टू ऑइली स्किनला, ॲक्ने प्रोन स्किनला, तसंच सेन्सिटिव्ह स्किनला पण खूप छान पद्धतीने काम करतं. जेल बेस असल्यामुळे, म्हणजे हायड्रा जेल बेस असल्यामुळे खूप लवकर स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि बिलकुल सुद्धा स्टिकी राहत नाही. त्याला एक असं खूप सुंदर केसराचा अरोमा आहे जो खूप रिफ्रेशिंग आहे. सो ह्या अरोमामुळे पण हे प्रॉडक्ट खूप जणांना खूप छान पद्धतीने आवडतं. देन त्याच्यानंतर आपल्याकडे ड्राय स्किनसाठी हे अल्ट्रा हायड्रेटिंग फेस क्रीम आहे विच इज अ शिया बटर बेस्ड क्रीम आणि ड्राय स्किनसाठीचं खूप छान फेस मॉइश्चरायझर आहे. सो दीज 2 काइंड ऑफ मॉइश्चरायझर्स वी हॅव, जे तुम्ही डे टाईम रिजिममध्ये ॲड करू शकता तुमच्या टोनरच्या स्टेप नंतर. त्यानंतर मी तुम्हाला सनस्क्रीन दाखवते आपलं. सो दिस इज अ SPF 50 UVA UVB अँड इन्फ्रारेड प्रोटेक्शन आहे. ह्याच्यामध्ये वॉटर रेझिस्टंट आहे. स्पेशली ह्युमिड एरियाजमध्ये तर हे, म्हणजे बाकी सगळ्या एरियात तर पॉप्युलर आहेच आहे, पण ह्युमिड एरियामध्ये खूप जास्त पॉप्युलर आहे. कारण जनरली जे अदर सनस्क्रीन असतात तर ते तुम्हाला व्हाईट कास्ट देतात किंवा थोडंसं ग्रीसी किंवा थोडंसं स्वेटी फिलिंग देतात. पण द युनिकनेस ऑफ दिस सनस्क्रीन इज की हे बिलकुल पण ग्रीसी नाही आहे, बिलकुल पण तुम्हाला फेसवरती असं चिपचिपीत किंवा स्वेटी फिलिंग नाही देणार आणि प्लस ह्याचा व्हाईट कास्ट पण नाही आहे. त्यामुळे एकदम फेसवरती मॅट फिनिश देतं आणि खूप स्मूथ स्प्रेडिंग आहे. त्याच्यामुळे बिलकुल पण झंझट नाही वाटत हे प्रॉडक्ट लावताना फ्रँकली. सो त्यामुळे पण खूप लोकांना हे सनस्क्रीन आवडतंय. त्यानंतर तुम्हाला मी आपले हे दाखवते. आपल्याकडे फेस ऑइल्स आहेत. सो आपल्याकडे अँटी एजिंग फेस ऑइल आहे जे तुम्ही नाईट रिजिममध्ये वापरू शकता. रिंकल्स, स्किन कोलॅजन बूस्टिंग आणि स्किन टाईटनिंग ह्या सगळ्या इश्यूजवरती हे काम करेल. सो हे आपलं एक व्हेरियंट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे अँटी ॲक्ने फेस ऑइल आहे. सो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ॲक्ने येणारी स्किन ही ऑलरेडी ऑइली असते, सो त्यावर आणि अजून आपण ऑइल कसं काय लावणार. सो हे जे सगळे फेस ऑइल्स आहेत ते अगदी अल्ट्रा
व्हर्जिन ऑइलमध्ये बनवलेले आहेत, त्यामुळे स्किनमध्ये अगदी पटकन ॲब्झॉर्ब होतात आणि बिलकुल पण स्किनवरती असं ग्रीसी फिलिंग सोडत नाहीत. आणि अजून एक मला असं सांगावंसं वाटतं की हे सगळे प्रॉडक्ट हँडमेड आहेत, प्लांट बेस्ड प्रॉडक्ट्स आहेत. सो जेव्हा तुम्ही जेव्हा आपल्याला कोणत्याही प्लांट बेस्ड हर्ब्सचा एक्स्ट्रॅक्शन करायचं असतं तर तेव्हा ते ऑइल्समध्ये आपण अप टू 90% इतकं एक्स्ट्रॅक्शन करू शकतो, वेअर ॲज वॉटर ऑर एनी सिंथेटिक इन्ग्रेडियंटमध्ये ते 50 to 60% इतकंच घेता येतं. सो दिस इज द रिझन वी चोज ऑइल्स आणि त्यामुळे आपण 90% इतकं त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन घेऊ शकलोय आणि म्हणून ते अमेझिंगली वर्क करत आहे. सो नाव दिस इज आवर मोस्ट डिमांडिंग आणि मोस्ट रिझल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट. दिस इज आवर कुमकुमादी with vitamin C. You can actually see the kesar strands put in this. सो ॲक्च्युअल जे खरं केसर असतं, शुद्ध केसर असतं, त्याच्या काड्या ह्याच्यामध्ये आपण घातलेल्या आहेत. केसराचं तेल आपण ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि खूप सुंदर म्हणजे कोणताही आर्टिफिशियल कलर न घालता असा खूप सुंदर असा गोल्डनिश कलर, ऑरेंजिश कलर ह्या ऑइलला आहे. आणि अगेन जसं मी सांगितलं तसं अल्ट्रा व्हर्जिन ऑइल्समध्ये बनवलेलं असल्यामुळे कोणतंही चिपचिप हे स्किनवरती सोडत नाही. सो ह्या ऑइलबद्दल सांगायचं झालं तर आम्ही ह्याला मदर ऑफ ऑल सिरम्स म्हणतो. ते ह्या कारणासाठी म्हणतो कारण ह्याच्यामध्ये फक्त पिगमेंटेशनवरतीच आपण फोकस केला नाही आहे, तर पिगमेंटेशनवरती तर हे उत्तमरित्या काम करतंच, पण अँटी एजिंग म्हणजे जसं तुमचं फाईन लाईन्स, रिंकल्स, कोलॅजन बूस्टिंग, स्किन टाईटनिंग ह्या इश्यूजवरती ते काम करतं. अँटी ॲक्ने म्हणजे ॲक्ने प्रिव्हेन्शन आणि येऊन गेलेल्या ॲक्नेचे मार्क्स काढण्यासाठी हे काम करतं. प्लस उत्तम पद्धतीचं हायड्रेशन हे देतं. सो अशा अंडर आय सर्कल्स असू दे किंवा अनइव्हन स्किन टोन असू दे किंवा कोणत्याही प्रकारचं पिगमेंटेशन असू दे किंवा कोणतेही मार्क्स किंवा कोणतेही चेहऱ्यावरती डाग असू देत, हे सगळ्याला ॲक्ने मार्क्सला सुद्धा हे टॅकल करतं. सो त्यामुळे आम्ही ह्याला मदर ऑफ ऑल सिरम म्हणतो. असं हे आमचं मोस्ट डिमांडिंग प्रॉडक्ट आहे कुमकुमादी फेस ऑइल. हे सगळे फेस ऑइल्स तुम्हाला नाईट रिजिममध्ये वापरायचे आहेत. त्यानंतर मी तुम्हाला क्विकली दाखवते. हे आपलं अंडर आय क्रीम आहे जे आपण धातकी पुष्पाच्या अर्कापासून बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये टर्मरिक प्रोटीन आहे, केसराचा अर्क आहे. धातकी पुष्पाला आयुर्वेदामध्ये डोळ्यासाठी संजीवनी म्हणलं गेलंय. सो त्याच्या अर्कापासून आपण हे क्रीम बनवलेलं आहे जे अंडर आय सर्कल्स, फाईन लाईन्स, त्याच्यानंतर जो आजकाल सगळ्यांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे, सो तो स्क्रीन टाईममुळे जो स्ट्रेस येतो डोळ्याला त्याच्यावरती पण काम करतं. असं 3 in 1 आणि पफिनेस, डोळ्याचा पफिनेस पण घालवतं. त्यानंतर आपल्याकडे गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क आहे जो तुम्हाला इन्स्टंट ब्राईटनिंग देतो. हा विटॅमिन सी बेस आहे. ह्याच्यामध्ये छान असं गोल्ड शीन आहे जे तुम्हाला इन्स्टंट ग्लो आणि इन्स्टंट ब्राईटनेस देतं. सो इफ कधीतरी तुमची सलॉन व्हिजिट मिस झाली आणि तुम्हाला काही फंक्शन अटेंड करायचं आहे, सो इन्स्टंट ग्लोसाठी तुम्ही ह्याचा यूज करू शकता. दिस इज अ पील ऑफ मास्क बट हायड्रेटिंग वन. त्यानंतर आपल्याकडे डिटॅन पॅक आहे. सो हा फेस आणि बॉडी अशा दोन्ही ठिकाणी चालतो आणि खूप उत्तम डिटॅनिंग प्रॉपर्टीज आहेत ह्याच्यामध्ये. म्हणजे अगदी 1 go मध्ये सुद्धा तुम्ही बिफोर आणि आफ्टर गेस करू शकता, इतकं सुंदर त्याचा रिझल्ट आहे. त्यानंतर आपल्याकडे स्किन ब्राईटनिंग बॉडी लोशन आहे विच इज पॅक्ड विथ द SPF ऑल्सो. सो तुम्हाला ॲडिशनल SPF लावायची गरज नाही आहे आणि छान सूदिंग असा चंदनाचा वास आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे अगदी कूलिंग इफेक्ट आहे त्याचा. त्यानंतर हे एक अजून आपलं खूप पॉप्युलर असं प्रॉडक्ट आहे बॉडी बटर. कितीही ड्राय स्किन असली, म्हणजे अगदी इतकी ड्राय स्किन की ज्याला ड्रायनेसमुळे स्केलिंग होत आहे, म्हणजे सालं निघत आहेत किंवा ड्रायनेसमुळे जखमा होत आहेत. सो कितीही ड्राय स्किन असली तरीही विदिन 7 to 10 days आपण ह्या बटरच्या मदतीने ती स्किन हील करू शकतो. असं एक ड्रायनेसवरचा रामबाण उपाय आपण म्हणू, असं हे बॉडी बटर आपल्याकडे आहे. हे सुद्धा ग्राहकांच्या खूप पसंतीला पडलेलं प्रॉडक्ट आहे. त्यानंतर आपल्याकडे स्क्रब आहेत जे 5 व्हेरिएशन्समध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो दिस इज अ ब्लॅकबेरी स्क्रब आहे. हे आपल्याकडे चॉकलेट स्क्रब आहे. दिस इज अ आल्मंड स्क्रब.
दिस इज अ ॲलोवेरा जेल स्क्रब आणि दिस इज मिक्स फ्रूट स्क्रब. सो दीज आर नॉट जस्ट फ्लेवर व्हेरिएशन, पण ह्याच्यामध्ये जे क्रीम बेस आपण वापरलेले आहेत सो ते वेगवेगळ्या स्किन टाईपनुसार किती थिन किंवा किती थिक बेस असले पाहिजेत तशा पद्धतीने वापरलेले आहेत. प्लस प्रत्येक स्क्रबचा जो स्क्रबिंग एजंटचा साईज आहे तो सुद्धा लहान मोठ्या आकाराचा आहे. म्हणजे जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर अगदी लाईट वेट बेस आहे त्याला आणि अगदी मायन्यूट साईजचे स्क्रबिंग एजंट आहेत. जर ड्राय स्किन असेल तर शिया बटर बेस किंवा आल्मंड बटर बेस त्याला आहे आणि त्याचे स्क्रबिंग एजंट मॉडरेट आहेत. जर ऑइली थिक स्किन असेल तर स्क्रबिंग एजंट थोडेसे मोठ्या साईजचे आहेत. सो अशा व्हेरिएशन्सनी आपण हे स्क्रब्स सगळे बनवलेले आहेत. त्यानंतर आता मी तुम्हाला अरोमा सेक्शनमध्ये दाखवते. सो हे जे क्यूट अगदी छान आणि असे अगदी रॉयल अशा ज्या छोट्या छोट्या बॉटल्स दिसतात. सो काय असेल हे? सो ह्या छोट्याशा डबीमध्ये सुगंधाची जादू आहे. म्हणजे थोडक्यात हे आपलं सॉलिड परफ्यूम आहे आणि सॉलिड परफ्यूम म्हणजे क्रीम बेस्ड परफ्यूम आहे. सो हे बनवण्यामागचा उद्देश असा आहे की जर आपण सगळे प्रॉडक्ट्स ऑर्गॅनिक बनवतोय तर आपण परफ्यूम्स का ऑर्गॅनिक बनवू नयेत. सो अशा पद्धतीने आपण हे जे परफ्यूम्स आहेत हे कम्प्लिटली अल्कोहोल फ्री आहेत. ह्याचा जो बेस आहे तो बीज वॅक्स आणि व्हिटॅमिन ई अशा स्किनला खूप छान उपयुक्त असलेल्या अशा घटकांनी ह्याचा बेस बनलेला आहे. आणि त्याचा जो अरोमा आहे, त्याचा जो फ्रेग्रन्स आहे तो कोणताही सिंथेटिक फ्रेग्रन्स नसून अरोमा थेरपी ऑइल्स आणि इसेन्शियल ऑइल्सच्या ब्लेंडनी आपण त्याचा अरोमा अचीव्ह केलेला आहे. त्यामुळे बॅकग्राऊंडला स्लीपलेसनेस, एन्झायटी, स्ट्रेस वगैरे अशा इश्यूजवरती पण तो काम करतो आणि खूप सूदिंग आहे. त्यामुळे मायग्रेन, सायनस असे इश्यू असलेल्या कोणाला हेअर आणि स्किनचे काहीही क्वेरीज असतील किंवा त्यांना कन्सल्टेशन हवं असेल तर दॅट इज कम्प्लिटली फ्री विथ अस. तर तुम्ही या नंबरवरती नक्की कनेक्ट करा आणि तुमच्या हेअर आणि स्किनचे क्वेरीज असतील त्याचे आन्सर्स मिळवा. प्लस मी पुण्याहून आली आहे. माझा पुण्याला कॉस्मेटॉलॉजी सलॉन आणि मेकअप अकॅडमीचा सेटअप आहे, जिकडे आपल्याकडे बेसिक सलॉन सर्व्हिसेस, कॉस्मेटॉलॉजी ग्रेड सर्व्हिसेस जसं की लेझर, मायक्रो नीडिंग, PRP वगैरे हे सगळं अवेलेबल आहे. तसंच वेगवेगळे कोर्सेस आपण कंडक्ट करतो. जसं मेकअप कोर्सेस आहेत, कॉस्मेटॉलॉजी कोर्सेस आहेत, हेअरचे कोर्सेस आहेत, नेल्सचे कोर्सेस आहेत. सो हे सगळे कोर्सेस पण आपण कंडक्ट करतो. आणि प्लस ही सगळी असंख्य अशा प्रॉडक्ट्सची रेंज पण आपल्याकडे असते. आणि सध्या आम्ही हे एक्झिबिशनसाठी हे सगळे प्रॉडक्ट्स घेऊन आलेलो आहोत नवी मुंबईला, वाशी येथे चंदन बँक्वेट्सला, जिथे माझा स्टॉल नंबर 21 आहे. आणि इथे आम्ही 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च आणि 2 मार्च अशा 3 दिवशी असणार आहोत. वेळ असणार आहे सकाळी 11 ते रात्री 9. सो ह्या वेळामध्ये तुम्ही आम्हाला इथे व्हिजिट करू शकता. हे सगळे प्रॉडक्टचे टेस्टर्स इथे अवेलेबल आहेत. सो ॲक्च्युली सगळे प्रॉडक्ट्स तुम्ही लावून त्याचा टेक्स्चर, अरोमा, कलर हे सगळं तुम्ही चेक करू शकता आणि स्किन आणि हेअरचं फ्री कन्सल्टेशन पण घेऊ शकता. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा चंदन बँक्वेट्सला 28 फेब्रुवारी, 1 आणि 2 मार्चला. थँक्यू सो मच. रेंज आहे, फेस केअर आहे, बॉडी केअर आहे, त्याच्यानंतर फेस पॉलिश आहे,